आता आपण बघूयात डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट जी बनवलं मी इक्लिप्स यूज करणार आहे. ते इक्लिप्स डाउनलोड कुठलं करायचं आणि तो सेटअप काय करायचं, काय काय लागणार आहे आपल्याला. तर आपल्याला जे काही लागणार आहे ते सगळ्या गोष्टी मी एका फोल्डरमध्ये झिप करून एक लिंक क्रिएट करतो आणि ती लिंक तुमच्या बरोबर शेअर करतो. त्या लिंक वरनं तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करा. इकडे इथं बस कोपऱ्यात इकडं का आपल्याला जे काही लागणार आहे आपण इथे जावाचे प्रोजेक्ट स्टडी मध्ये जावा प्रोजेक्ट एक मिनिट हा जावा प्रोजेक्ट या जावा प्रोजेक्ट मध्ये आपण जावा सॉफ्टवेअरचं मी काही फोल्डर बनवलंय. याच्यामध्ये ज्या काही लिंक दिलेल्या आहेत किंवा जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ना, अपाचे टॉमकॅट लागणार आहे आपल्याला, इक्लिप्स लागणार आहे, जेडीके लागणार आहे, मायएसक्यूएल कनेक्टर लागणार आहे आणि मायएसक्यूएल साठी आपल्याला वॅम्प सर्व्हर लागणार आहे. ठीक आहे. हे एवढे सगळे सॉफ्टवेअर्स आपल्याला लागणार आहेत. वॅम्प सर्व्हर मायएसक्यूएल साठी, मायएसक्यूएल कनेक्टर जावाची आणि मायएसक्यूएल ची कनेक्टिव्हिटी करण्यासाठी, जेडीके आपल्याला लागणारच आहे, इक्लिप्स आयडी, त्यानंतर अपाचे टॉमकॅट लागणार आहे. ठीक आहे. या सगळ्या सॉफ्टवेअरची एक मी लिंक बनवतो, ती लिंक तुम्हाला शेअर करतो, त्याच्यावरून डायरेक्ट कम्प्लीट पॅकेज डाउनलोड करा आणि कसं सेटअप करायचं मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात सुरुवातीला जेडीके इन्स्टॉल करायचं. नेक्स्ट 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 करून जेडीके इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर जेडीके इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अपाचे टॉमकॅटची ही कुठली पण फाईल, ही फाईल कुठल्या पण डिरेक्टरीमध्ये तुम्ही ठेवून द्या. तुमच्याकडे डी ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये एखादी फोल्डर बनवा, त्याच्यामध्ये ठेवून द्या, चालणार आहे. हा, त्याच्यानंतर इक्लिप्स हे पण फोल्डर तुम्ही कुठेही कुठल्याही ड्राईव्ह मध्ये ठेवलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. वॅम्प सर्व्हर डबल क्लिक करून इन्स्टॉल करा. नेक्स्ट 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 म्हणा. फक्त मायएसक्यूएल साठी जर पासवर्ड सेट करत असाल तर तो पासवर्ड लक्षात ठेवा, कारण तो नंतर आपल्याला लागतो. म्हणजे पासवर्ड जे सेट केलाय काहीतरी रॅन्डम टाकले, नंतर आठवत नसेल तर आपल्याला परत एकदा मायएसक्यूएल सेटअप करावं लागतं जर रिसेट झाला नाही पासवर्ड तर. इन्स्टॉलेशन तुम्हाला जेडीकेचं आणि वॅम्प सर्व्हरच्या दोघांचंच करायचंय. बाकी सगळे हे डिरेक्टरीज आहेत, म्हणजे अपाचीची डिरेक्टरी आहे, इक्लिप्सची डिरेक्टरी आहे, तुम्हाला कुठल्याही तुमच्या ड्राईव्ह मध्ये ठेवून दिलं तरी चालणार आहे. आता इक्लिप्सची ही डिरेक्टरी जी आहे, ही इक्लिप्सची डिरेक्टरी वगैरे तुम्ही जर बघितलं तिथे, तर माझ्याकडे इथं मी इक्लिप्सची डिरेक्टरी इथंच ठेवून दिली आहे. इथे इक्लिप्स फोल्डर आहे. या इक्लिप्स फोल्डरला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक अप्लिकेशन फाईल दिसते बघा, अप्लिकेशन फाईल. इक्लिप्स वरती मी डबल क्लिक करतोय. डबल क्लिक केलं, आता ही इक्लिप्सची 2024 हे व्हर्जन आहे. ओपन होईल, एकच मिनिट. सुरुवातीला ही डिरेक्टरी येते तुम्हाला वर्क स्पेस. हा, सिलेक्ट डिरेक्टरी एज वर्क स्पेस. तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट कुठे स्टोअर करायचा आहे ते क्लिक करून तुम्ही लोकेशन सेव्ह करून ठेवा. डिफॉल्ट तुम्हाला जर एक पर्टिक्युलर तेच लोकेशन पाहिजे तर इथं यूज दिस डिफॉल्ट म्हणून तुम्ही सेट करू शकता. मी डी ड्राईव्ह मध्ये जावा प्रोजेक्ट नावाने एक फोल्डर बनवलंय आणि त्याचा पाथ सेट केलाय. माझे सगळे प्रोजेक्ट याच ड्राईव्ह मध्ये याच फोल्डरला स्टोअर होणार आहेत आणि इथं मी सिंपली लॉन्च करतो. पहिली विंडो तुम्हाला इक्लिप्स लॉन्च केल्यानंतर हीच येणार आहे. हा, स्टार्ट होईल आपली इक्लिप्स आयडी. आता स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला इथे वेलकम पेज येतं बरं का. आता हे वेलकम पेज इथे मला दिसत नाही कारण मी ते सगळे क्लोज करून ठेवले. तुम्हाला वेलकम पेज येईल, ते क्लोज करा. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन्स असतील, त्यातला डायनेमिक वेब प्रोजेक्ट आपल्याला क्रिएट करायचा आहे. आता मी हे सगळं क्लोज करतो. इथं मला फाईल वरती चाललोय आणि या फाईल मध्ये जाऊन न्यू वरती माऊस मूव्ह करतो. न्यू वरती माऊस मूव्ह केल्यानंतर काय दिसतंय, डायनेमिक वेब प्रोजेक्ट. वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट इथं बनवता येतात. आपल्याला कुठला बनवायचा आहे, डायनेमिक वेब प्रोजेक्ट. डायनेमिक वेब प्रोजेक्ट वरती क्लिक करतो मी आणि याच्यामध्ये आपल्याला जो काही प्रोजेक्ट हवाय तो प्रोजेक्ट आपण इथे डेव्हलप करणार आहोत. ठीक आहे. आता मी जो प्रोजेक्ट इथं मी सिलेक्ट केलाय तो प्रोजेक्ट आहे माझा पेरिफाय नावाने प्रोजेक्ट बनवणार आहे. आता याच्यामध्ये नक्की काय आहे ते सांगतो. आपले कम्प्युटर पेरिफेरल्स असतात, कम्प्युटर पेरिफेरल्स मला सेल करायचे आहेत. म्हणजे माझं प्रोडक्ट काय आहे, कम्प्युटर पेरिफेरल्स म्हणजे पेन ड्राईव्ह आहे, माऊस आहे, कीबोर्ड आहे, जे काही हे कम्प्युटर पेरिफेरल्स आहेत मला ते सेल करायचे. त्यासाठी मला ई कॉमर्स वेबसाईट क्रिएट करायची. आता ई कॉमर्सचीच वेबसाईट घ्यायचं कारण हे की ई कॉमर्स वेबसाईट मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन, जे काही कोड असतात ना, ते बाकी तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट सिलेक्ट करा, सगळे कोड तुम्हाला या व्हिडिओज मधून मिळतील. आलं लक्षात.
म्हणजे तुम्हाला फक्त CRUD ऑपरेशन्सच नाहीये, तुम्हाला कार्ड क्रिएट करायचंय, तुम्हाला बिल जनरेट करायचंय, तुम्हाला युजरला ऍक्टिव्ह आहे का त्याचा ऍक्टिव्ह टाइम चेक करायचा आहे, तुम्हाला फीडबॅक घ्यायचा आहे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये ज्या काही गोष्टी लागणार आहेत तुम्ही जेव्हा डेव्हलप करायला सुरुवात कराल तर प्रत्येक कोडचा रेफरन्स तुम्हाला या प्रोजेक्ट मधनं मिळेल. म्हणून मी हा एक सगळ्यांसाठी म्हणून एक कॉमन असा टॉपिक घेतलाय ज्याच्यामध्ये माझा सगळा कोड कव्हर होईल. पेरिफाय असं मी याला वेगळं नाव दिलंय, कुठली मॅनेजमेंट सिस्टीम मी लिहिलेलं नाहीये. त्यामुळे प्रोजेक्टला टायटल देताना तुम्ही असं वेगळं काहीतरी टायटल द्या ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट सिस्टीम असं नाव नसेल. सगळ्यात महत्वाचं, जर कॉलेजमध्ये तुम्हाला असं म्हणत असतील की आपल्याला मॅनेजमेंट सब्जेक्ट वगैरे काही करायचं नाहीये, पण तुम्हाला प्रोजेक्टची रिक्वायरमेंट काय आहे हे बघून घ्या. तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी डेटाबेस लिंक करायचं. विदाउट डेटाबेस तुम्हाला प्रोजेक्ट करता नाही. डेटाबेस लिंक करायचं म्हणजे त्याच्यामध्ये CRUD ऑपरेशन्स आले. CRUD ऑपरेशन आले म्हणजेच काय, तुम्ही मॅनेज करता ना डेटा, म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट आहेच तिथं. तुम्ही जरी म्हणलात की मला मॅनेजमेंट सिस्टीम करायचं नाहीये, तुम्ही फक्त नाव बदलताय, करताय मॅनेजमेंट सिस्टीमच, आणि तुम्हाला मॅनेजमेंट सिस्टीमच बनवायचे. आलं लक्षात? ज्याच्यामुळे तुम्ही आतापर्यंत शिकलेले जे काही जावाचा कोड आहे, HTMLचा आहे, CSS आहे, त्याचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन ओरिएंटेड स्टडी हा तुमच्या या प्रोजेक्ट मध्ये होणार आहे. आतापर्यंत जे शिकले ते फक्त तुम्ही थिअरी लिहिण्यासाठी शिकले, आता तुम्हाला ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करायचंय. आणि हे इम्प्लिमेंट करत असताना तुमच्या बऱ्याचशा जावाच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील, CSSच्या कन्सेप्ट क्लिअर होतील, जावामध्ये जी डेटाबेस कनेक्टिव्हिटी करणार आहोत त्या डेटाबेस कनेक्टिव्हिटीचे कन्सेप्ट क्लिअर होतील. फक्त प्रोजेक्ट म्हणून फक्त प्रोजेक्टसाठीच असं बघू नका, तुम्हाला याचा फायदा थिअरी पेपरला पण होणार आहे, व्यवस्थित सगळं समजून घेऊन केलं तर. तर हे आपण डिफॉल्ट प्रोजेक्ट नेम सिलेक्ट केलंय. तुम्हाला जे काही तुमचं प्रोजेक्टचं नाव असेल ते टाका. मी पेरिफाय असं प्रोजेक्टला नाव दिलंय. यूज डिफॉल्ट लोकेशन, माझं या लोकेशनला प्रोजेक्ट स्टोअर होतंय. आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे रन टाइम सेट करायचं, टार्गेट रन टाइम सेट करायचं. आता हा टार्गेट रन टाइम कशासाठी लागतो? कारण आपण JSP चे प्रोजेक्ट डेव्हलप करतोय, आणि JSP चे प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना आपल्याला सर्व्हर लागतो, बरोबर आहे? कोणीतरी जॉईन जॉईन करे खवळे. आपल्याला सर्व्हर लागतो, किंवा JSP मध्ये आपण जे प्रोग्राम करतो ते राईट क्लिक करून ओपन विथ ब्राउझर असं करून रन होत नाही. JSP काय किंवा PHP काय, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत. त्यामुळे आपल्याला सर्व्हर साइडला रन करायचे आहेत, आणि त्यासाठी आपण कुठला सर्व्हर युज करतोय? अपाचे टॉमकॅट सर्व्हर युज करतोय. आता मी ते लिंक केलेलं आहे. तुमच्याकडे इथं फक्त नन हा ऑप्शन असेल. हा, तुम्हाला इथे काय करायचंय? न्यू रन टाइम वरती क्लिक करायचंय. नाहीये? ठीक आहे, नसेल नसेल, तुला विसरलो त्याला पण नाही आठवत. अद्वैत जॉईन कर रे. अपाचे वरती बघा मी काय केलंय, फक्त मी न्यू रन टाइम वरती क्लिक केलंय. या न्यू रन टाइम वरती क्लिक करून अपाचे वरती क्लिक केलं. आता इथे हे वेगवेगळे सर्व्हर आहेत बरं का. बेसिक, IBM, ओरॅकल आपल्याला कुठलंही करायचं नाही, आपल्याला फक्त अपाचे वरती फोकस करायचं. आणि अपाचे वरती मी टॉमकॅट 9 घेतलंय, अपाचे टॉमकॅट व्हर्जन 9. आता तुम्ही apache.org साइट वरती गेलात तर तुम्हाला इथं apache 11 पण दिसेल, पण आपल्याला ते डाउनलोड करायचं नाहीये, कारण त्याचे पॅकेजचे लिस्टिंग वेगळं आहे जे आपल्याला लागणार नाहीये. किंवा आपण जे जावा शिकतोय किंवा करतोय ते जावाचे कोड त्या apache 11 वरती चालत नाहीत. त्यामुळे मी जे सांगतोय apache टॉमकॅट व्हर्जन 9 तेच पाहिजे, आणि JDK पण मला मी जे पाठवलं तुम्हाला आता त्याच्यामध्ये तोच पाहिजे. म्हणजे कॉम्पॅटिबिलिटी इश्यूज येणार नाहीत. जर तुम्ही हे सिलेक्ट करून जर मी नेक्स्ट म्हणाल, तुम्हाला इथे एरर नाही यायला पाहिजे कुठलीही. जर इथे एरर येत असेल तर समजून जायचं तुमच्याकडे इनकॉम्पॅटिबिलिटी आहे, JDKचं व्हर्जन आणि टॉमकॅटचं व्हर्जन मॅच होत नाही. आपण एन्व्हायरमेंट बघतोय. आता इथे मला नेम आलाय अपाचे टॉमकॅट व्हर्जन 9.0 आणि मला ब्रॅकेट मध्ये 2 आलाय, कारण मी सेकंड सर्व्हर सेटअप करतोय. हे माझं टॉमकॅटचं सेटअप झालं. त्याच्यानंतर JRE, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट, JRE. आता या JRE मध्ये मला इथे JDK एक दिसते, JRE एक दिसते. JDK मध्ये माझं इंटरनल JRE सेटअप असतं. तुम्हाला फक्त JRE दिसत असेल किंवा फक्त वर्कबेंच डिफॉल्ट JRE दिसत असेल तर इथे इन्स्टॉल JREs वरती जा. या इन्स्टॉल JREs वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे जर काहीच दिसत नसेल तर ऍड वरती क्लिक करा, आणि तुम्ही जावा जर इन्स्टॉल केलेला असेल JDK तरच तुम्हाला बाकीच्या सगळ्या स्क्रीन्स दिसणार आहेत इथे, अदरवाईज तुम्हाला काहीही दिसणार नाही. इथं जर तुम्हाला ब्लँक दिसत असेल ना सगळं, जर सगळे ब्लँक दिसत असेल तर काय करायचं? ऍड वरती क्लिक करायचं. ऍड वरती क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड VM, आपण व्हर्च्युअल मशीन सिलेक्ट करतो ना, स्टँडर्ड व्हर्च्युअल मशीन सिलेक्ट करतोय. स्टँडर्ड VM वरती क्लिक केलं की बघा इथं ऍड एक्सटर्नल जार्स एक दिसतंय.
किंवा इथे डिरेक्टरी वरती जरी तुम्ही क्लिक केलं, कोणती डिरेक्टरी, तर इथे मी एक काम करतो, दिस पीसी वरती प्रोग्राम फाइल्स मध्ये, या प्रोग्राम फाईल मध्ये जावाचं फोल्डर आहे, या जावा मध्ये जेडीकेचं फोल्डर आहे, मी सिलेक्ट केलं. सगळ्या फाईल जीआरईच्या मला इथे दिसतात. लिस्ट मी काय केलंय, जीआरई. आता जीआरई नेम इज ऑलरेडी इन यूज म्हणताय, तुम्हाला ही एरर येणार नाही कारण तुम्ही फर्स्ट टाइम करताय. माझ्याकडे ऑलरेडी जेडीके आहे ना, त्यामुळे मला इथे दिसतंय जीआरई नेम इज ऑलरेडी इन यूज. तुम्हाला हे दिसणार नाही. तुम्ही हे सगळं सिलेक्ट करा आणि तुम्ही इथे फिनिश म्हणाला की जे काही सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल. फक्त इथे एकच दिसेल, सगळे नाही दिसणार. जेडीके च्या आतमध्ये जीआरई आहे. कसं अडकतंय, स्क्रीनच दिसत नाही का मेन? ठीक आहे, मी तर रेकॉर्डिंग केलंय चालू, काही प्रॉब्लेम नाही, मी रेकॉर्डेड पण अपलोड करतो. ठीक आहे, हे सगळं केल्यानंतर जेडीके वरती सिलेक्ट करायचं आणि आपलं आणि क्लोज म्हणायचं बस. आणि जे काही सिलेक्ट केलेलं आहे ते जेडीके तुम्हाला इथनं जेआरईच्या अंडर सिलेक्ट करायचं. बघा, जेआरईच्या अंडर मी जेडीके 1.8 घेतले बरं का, हे सिलेक्ट केलंय आणि मी फिनिश केलंय. इथे तुम्हाला जेआरई जरी दिसत असलं ते नाही घ्यायचं. जेआरईच्या अंडर जेडीके 1.8.0 अंडरस्कोर 11 जे दिसतंय मला, मी ते सिलेक्ट केलंय. कारण त्या जेडीकेच्या अंडर माझी मल्टिपल जेआरईचे लिस्ट, मला जे फोल्डर दिसले ते बघा, ते सगळे लिस्टेड आहे. आणि बघा इथे मी फिनिश करतोय. आपण दोन गोष्टी केल्या तिथे, एक जावा रन टाइम एन्व्हायरमेंट सेटअप केलाय आणि टार्गेट रन टाइम अपाचे टॉमकॅट सिलेक्ट केलाय. हे सगळं झाल्यानंतर इथनं मी, किंवा इथे तुम्ही नेक्स्ट म्हणला तरी चालेल, एसआरसी मेन मध्ये आपल्या सगळ्या जावाच्या फाईल्स लोड असतील. परत नेक्स्ट, तुम्हाला जर वेब डॉट एक्सएमएल फाईल क्रिएट करायची तर जनरेट वेब डॉट एक्सएमएल फाईल जर आपण सर्वलेट एक्झिक्यूट केले, सर्वलेट साठी आपल्याला वेब डॉट एक्सएमएल फाईल लागते, आपण बघितलंय, तरी सर्वलेट साठीची वेब डॉट एक्सएमएल फाईल जनरेट करायला सांगतोय आपण. क्लिक केलंय आणि इथे फिनिश. तर आपला प्रोजेक्ट क्रिएट होतोय, इथे तुम्हाला प्रोसेस होत असताना दिसेल. स्क्रीन थोडीशी लॅग होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, मी वेगळा पण रेकॉर्डिंग चालू केलंय. रेकॉर्डेड लेक्चर मी परत याच बॅच मध्ये अपलोड करतो. इथं मला लेफ्ट हँड साइडला प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो दिसते. त्या प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो मध्ये तुम्ही जेवढे काही प्रोजेक्ट बनवलेत ना, त्या सगळ्यांचं लिस्टिंग होतं. आणि सुरुवातीला सगळ्यात आधी सर्व्हर्स नावाचं जे फोल्डर मला दिसतंय ना, ते दिसणार नाही जोपर्यंत आपण खाली सर्व्हर सेटअप करत नाही तोपर्यंत. पेरीफाय नावाचा आपला प्रोजेक्ट केलाय, त्याची डिरेक्टरी बनली आहे. याच्या आतमध्ये एसआरसी नावाचं फोल्डर आहे, एसआरसी मध्ये मेन नावाचं फोल्डर आहे, मेन मध्ये जावा नावाचं फोल्डर आहे. जावाच्या फोल्डर मध्ये आपल्या सर्वलेटच्या फाईल असतात जर सर्वलेट लिहिले तर. हा, त्याच्यानंतर इथं वेब ऍप नावाचं फोल्डर दिसतंय. या वेब ऍप फोल्डर मध्ये आपल्याला आपल्या सगळ्या जेएसपीच्या एचटीएमएलच्या सगळ्या फाईल ठेवायच्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला एक पहिली फाईल बनवायची. राईट क्लिक करतो वेब ऍप वरती मी आणि जेएसपी फाईल वरती मी क्लिक करतो. वेगवेगळ्या फाईल बनवता येतील तुम्हाला इथे. मी जर एचटीएमएल वरती क्लिक केलं तरी एचटीएमएलचा सिंटॅक्स बाय डिफॉल्ट एक फाईल मिळेल. मला पहिली फाईल जी बनवायची ती बनवायची जेएसपी फाईल. आणि प्रोजेक्ट मधली सगळ्यात पहिली जी फाईल असते आपली ती असते इंडेक्स, जी बाय डिफॉल्ट रन होते. ठीक आहे, मग मी ही इंडेक्स डॉट जेएसपी फाईल असं नाव दिलं. इंडेक्स डॉट जेएसपी कुठं बनवतोय, वेब ऍप मध्ये डायरेक्ट बाहेर. कुठेही मी परत फोल्डर बनवले नाही बरं का, नंतर आपल्याला फोल्डर्स बनवायचे, पण इंडेक्स डॉट जेएसपी फाईल वेब ऍप मध्ये मी डायरेक्ट बनवतोय. इथं मी फिनिश केली वगैरे. इंडेक्स डॉट जेएसपी बनते वगैरे. इकडे लेफ्ट हँड साइडला प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो मध्ये दिसते इथं. आणि इंडेक्स डॉट जेएसपी फाईलचं हे काही पेज आहे. जेएसपीचा कोड इथे तुम्हाला दिसत असेल, @ नंतर पेज डिरेक्टिव्ह आलाय. तुम्हाला इथे टायटल वगैरे चेंज करायचं, टायटल वगैरे चेंज करा. आणि जेएसपी मध्ये जर सपोज मला तुम्हाला ग्रिड करायचं तर जेएसपीचा कोड कशामध्ये लिहितो, <% स्क्रिप्टलेट टॅग मध्ये. मला एक्सप्रेशन टॅग लिहायची तर इक्वल टू च्या आतमध्ये मी सपोज हॅलो एव्हरीवन मी असं लिहिलंय. ठीक आहे, मी ही फाईल सेव्ह केली. आता मला माझा प्रोजेक्ट बनलाय. सपोज प्रोजेक्ट मधली पहिली फाईल माझी क्रिएट झाली आहे. आपण इक्लिप्स आयडी यूज केली स्टँडर्ड. इक्लिप्स मध्ये काय काय, लेफ्ट हँड साइडला प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो आहे, मेन कोड विंडो आहे, राईट हँड साइडला आउटलाईन विंडो आहे, इथे कन्सोल विंडो आहे, इथे कन्सोल विंडो पण आहे, टर्मिनल पण आहे, सर्व्हर पण आहे. आता सर्व्हरच्या इथे मला एक बाय डिफॉल्ट टॉमकॅट 9 चा जो सर्व्हर सेटअप केला होता ना तो दिसतोय. आता जर मी हा सर्व्हर इथनं डिलीट केला, तुम्हाला सुरुवातीला हाच ऑप्शन दिसेल. कुठला हा, नो सर्व्हर्स आर अवेलेबल. सर्व्हर आपल्याला नवीन लिंक करायचा असतो. याच्यावरती नो सर्व्हर अवेलेबल वरती क्लिक केलं, तिथे लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक केलं की मला इथं सर्व्हर डिफाइन न्यू सर्व्हर आलंय. अपाचे वरती क्लिक केलं, आपण कुठलं टॉमकॅट यूज करतोय,
अपाचे 9. बघा 9 वरती मी सिलेक्ट केलंय. बाकी सगळे डिफॉल्ट जे डिटेल्स आहेत ते जसे तसे ठेवायचे. नेक्स्ट म्हणा, जेवढे काही तुम्ही प्रोजेक्ट केलेत ना ते सगळे प्रोजेक्ट तुम्हाला इथे लिस्ट झालेले दिसतील. तुम्हाला रन कोणता करायचा प्रोजेक्ट आता? पेरिफाय करायचं. पेरिफाय वरती सिलेक्ट करा, इथे ऍड म्हणा. आला तो इकडं. कॉन्फिगरच्या अंडर जेवढे काही प्रोजेक्ट आहेत ते तुमची इथं एक्झिक्यूट होणार आहे. कॉन्फिगरच्या अंडर इथं कॉन्फिगर दिसतंय आणि मी फिनिश म्हणतोय. ठीक आहे. आणि इथं मी एक्सपांड जर केलं तर काही तुम्हाला पेरिफाय आलेलं दिसतंय. आता इथं स्टेटस काय? स्टॉप्ड आहे. त्याला मी रन करतो. क्लिक केलंय रन वरती. सर्व्हर स्टार्टअप असं मला आलाय मेसेज आणि स्टार्टेड असं दिसतंय. कन्सोल मध्ये मला स्टार्टअप आलाय आणि सर्व्हर मध्ये वगैरे इथे स्टार्टेड असं दिसायला पाहिजे. ठीक आहे. जर इथे एरर आली तर ती एरर पोर्ट नंबरची असते. कशाची असते? पोर्ट नंबर. तुम्हाला इथे कन्सोल वरती दिसेल पोर्ट नंबर इज ऑलरेडी युज बाय अनदर सर्व्हिस. जर अशी एरर आली तर त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं? सर्व्हर नावाचं काही लेफ्ट हँड साईडला फोल्डर असतं. हे कधी बनतं? आपण सर्व्हर बनवल्यानंतर इथं फोल्डर बनतं बरं का. या फोल्डरच्या आतमध्ये तुम्ही जो सर्व्हर यूज करताय त्या सर्व्हरची कॉन्फिगरेशनची फाईल असते सर्व्हर डॉट एक्सएमएल. त्या सर्व्हर डॉट एक्सएमएल फाईलला लिंक ओपन करायचं. त्या सर्व्हर डॉट एक्सएमएल फाईल मध्ये एक शटडाऊन पोर्ट असतो, हा निगेटिव्ह नसायला पाहिजे. -1 बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असते त्याची, ती -1 नसायला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट इथे कनेक्टर पोर्ट असतो. कनेक्टर आणि कनेक्टर मध्ये पोर्ट नंबर दिलेला 8080. ठीक आहे. जर हा 8080 दुसरी कुठली तरी सर्व्हिस यूज करत असेल ना तर आपल्याला ते 8080 पोर्टला एरर येते. मग आपण काय करणार? इथे 8081 टाकणार. 8081 ला पण एरर असेल तर 8082 टाकणार आणि ट्रायल अँड एरर करणार स्टार्टेड होईपर्यंत. आलं लक्षात? आपला हा सर्व्हर स्टार्ट व्हायला पाहिजे. सर्व्हर एकदा स्टार्टेड आलं की तुमचं कॉन्फिगरेशन झालं. मग काय करणार? आपण सिंपल ब्राउझर ओपन करणार, त्याच्यावरती लोकल होस्ट :8080 एवढं टाकणार. त्याच्यानंतर आपल्या प्रोजेक्टचं नाव काय? स्लॅश करून आपण कॉन्फिगर्ड कुठला केलाय प्रोजेक्ट? पेरिफाय. नाव जसं दिसतंय तसंच पेरिफाय. पेरिफाय. ठीक आहे. आणि मी इथं एंटर करतो. पहिली फाईल कोणती एक्झिक्यूट होणार आहे? index.jsp. नाव दिले का मी फाईलचं? नाही. डिफॉल्ट आपली इंडेक्स फाईल रन होते. त्या इंडेक्स फाईल मध्ये जो काही डेटा आहे तो सगळा डेटा आपला झालाय. तुमचं पहिलं काम हे आहे, एन्व्हायरमेंट सेटअप करायचं. एन्व्हायरमेंट सेटअप माझा झालाय, पण हा अर्धवट एन्व्हायरमेंट सेटअप झालाय. आपण इथं अजून MySQL वगैरे कनेक्ट केलेलं नाही. आज घरी गेल्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचे, त्याच्यामधलं वॅम्प सर्व्हर एक एक्झिक्यूट करायचं, सेटअप करायचंय आणि दुसरं JDK सेटअप करायचंय. ते झाल्यानंतर इक्लिप्स डबल क्लिक करून रन करायचं ऍप्लिकेशन आणि फक्त एवढाच प्रोजेक्ट आधी रन करून बघायचा. एवढं चाललं तर मग पुढे आपण आता MySQL बघणार आहोत. आलं लक्षात?